नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप जास्त भारी आणि इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये फायनली आता जीवा हा त्याच्या छातीवरती काव्याचा जो टॅटू आहे तो निकालात काढणार आहे। आता नेमकं जीवाने त्या टॅटूचं काय केलं आणि काय कसं केलं ते सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर इथे आपण आता पाहतो की काव्या ही जीवाला म्हणत असते, जीवा आपण घरात जाऊन ताबडतोब सगळ्यांना आपल्याबद्दल खरं सांगून टाकूया। जीवा काव्याला समजावून सांगत असतो, काव्य तुला का कळत नाहीये? अगं तू जे काही बोलतेस ना त्याचे फक्त आणि फक्त दुष्परिणामच होतील, त्याने फक्त वाद भांडणं एवढंच होणार आहे। अगं आता नंदिनी ताई, माझा पार्थ दादा खूप पुढे निघून गेलेत, तुझी ताई आहे ना ती, मग तरी असं वागशील? अगं आई बाबा पुढे निघून गेलेत, त्यांना आता खूप होप्स आहेत आपल्यापासून। त्यावर काव्या म्हणत असते, आताही सगळ्यांचा विचार करते, तेव्हाही सगळ्यांचा विचार केला होता आणि अशीच घुटमळत मरून जाते। हो ना जीवा, नक्की खरं प्रेम केलं होतंस ना रे तू माझ्यावर, की टाईमपासचं साधन होते मी? बोल ना, टाईमपास आहे का मी? हां अरे काय बोलतोयस तू? खरं प्रेम केलं होतं ना आपण एकमेकांवर? मग नाही जीवा, आता आपण सगळ्यांना खरं सांगून टाकायचं, बाद झाला आता। टाईमपास नाही आहे ना मी, खेळणं झालं आहे माझ्या आयुष्याचं, केलं आहेस खेळणं तू। त्याबरोबर जीवा म्हणत असतो, एक मिनटं, शटअप, मी काही केलेलं नाही आहे तुझ्या आयुष्याचं, तू स्वतःच्या आयुष्याचा खेळ करून घेतलेला आहेस काव्या। आणि आता जर तू वेळेवरती सावरली नाहीस ना, वेळेवर मागे नाही फिरलीस ना, तर आणखीन काहीतरी होऊन बसेल। का कळत नाही आहे तुला? नको सांगूया आपलं सगळ्यांना आपण, कळतंय का? अगं आपण खूप पुढे आलो आता। काव्या म्हणत असते, नाही जीवा, काहीही झालं तरी मी आज घरातल्यांना खरं सांगणार म्हणजे सांगणार, कळू देत ना सगळ्यांना, म्हणजे सगळे आपण एकदम मोकळे होऊ, घरचे सुद्धा मोकळे होतील आणि आपण सुद्धा मोकळे होऊन जाऊ। खरंच सांगूया ना आपण, ऐक माझं जीवा, हीच संधी आहे, आपण जाऊया आतमध्ये आणि सांगूया खरं। त्याबरोबर जीवा म्हणत असतो, हे बघ काव्या, मी असं काही करणार नाही आहे आणि तुला सांगायचं आहे ना खरं, जा, तुला कोणाला काय सांगायचं आहे त्याला सांग, जा जा जा, मला काहीच फरक पडत नाही, कारण आता ना तुझ्याकडे कोणाला दाखवण्यासाठी काही पुरावे शिल्लक राहिलेले नाही आहेत आणि मी सुद्धा हे काही प्रेम वगैरे कबूल करणार नाही आहे, समजलं? त्यामुळे तुला काय करायचं आहे ते तू कर। तर इकडे पार्थ स्टोर रूममध्ये आलेला असतो आणि मिथुन काकाने ज्या बॅगमध्ये आता जीवा आणि काव्याचे फोटोज वगैरे ठेवलेले असतात त्याला ते तिथे दिसतात। त्याबरोबर आता पार्थ हा ती बॅग बघतो आणि म्हणतो, अरे ही तर माझीच बॅग होती, पण ही एवढी जड का लागते? तर दुसरीकडे जीवा हा काव्याला सांगत असतो की काव्या, मी ते फोटोज, ते गिफ्ट सगळं काही जाळून टाकलं आहे, त्यामुळे आता तुझ्याकडे कोणत्याही पद्धतीचा पुरावा नाही आहे। काव्या खूप रडते। काव्या जीवाला म्हणत असते, जीवा का वागलास असं? अरे का जाळलेस ते फोटोज, का जाळलेस ते गिफ्ट? अरे तुला माहिती आहे ना ते आपल्या प्रेमाची आठवण होती, खुणा होत्या त्या आपल्या प्रेमाच्या, मग का वागलास असं? तुला हे सगळं करताना काहीच वाटलं नाही का? जीवा हे बघ, तू खूप चुकीचं वागला आहेस तू। त्यावर जीवा म्हणत असतो, काव्या माझा हात सोड, काव्या हात सोड। काव्या म्हणते, नाही सोडणार मी, एकदा हात सोडून खूप मोठी चूक केली आहे मी जीवा, आता पुन्हा मी तुझा हात नाही सोडणार, नाही सोडणार मी तुझा हात। त्याबरोबर लगेचच आता काव्या ही जीवाला म्हणत असते, नाही तू सगळं जाळून टाकशील रे, पण तुझ्या छातीवरती असलेला माझा हा टॅटू, ह्याचं काय करशील? बोल ना। इतक्यात आता काव्या ही जीवाच्या हाताला पुन्हा पकडायला लागते आणि झटापटीमध्ये आता चुकून काव्याचा हात जीवाच्या हातातलं जो घड्याळ असतं त्याच्या बटनावरती पडतं आणि त्यामुळे जीवाच्या हातातला बजर वाजतो। नंदिनीच्या घड्याळात तो लगेच आवाज जातो। नंदिनी म्हणते, जीवाचा बजर? आणि मग नंदिनी गॅलरीत येऊन बघते तर काय, तिथे एक कॅम्पफायर पेटवलेलं असतं। नंदिनीला लगेच मालिनीचे शब्द आठवतात की जीवाला आगीपासून लांब ठेवायचं आहे। नंदिनी जोरात ओरडते, जीवा। त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो, काव्या काय केलंस तू हे? अगं आता नंदिनी खाली येईल, कशाला करतेस तू हे सगळं? काव्या म्हणते, येऊ देत ना खाली ताईला, उलट तिला सगळं इथे कळून जाईल, कळू देत, तेवढंच बरं पडेल आपल्याला। म्हणजे कसं, जर तिला खरं कळलं ना तर ती नंदिनी ताई आहे ना, ती स्वतःहून या लग्नातून माघार घेईल आणि एकदा का तिने माघार घेतली की मग आपल्यासाठी सगळं काही पुढचं सोपं होऊन जाईल। येऊ दे ताईला, येऊ दे, आणि आता तिला स्वतःच्या डोळ्यांनीच हा टॅटू बघू देत, म्हणजे तिलाच खरं कळून जाईल। तर दुसरीकडे पार्थ हा आता ती बॅग उघडत असतो
बॅगला पासवर्ड असतो. पार्थ विचार करतो, अरे आता हिचा कोड काय आहे, आणि आता पार्थ हा तो कोड आठवायला लागतो. तर दुसरीकडे काव्य म्हणत असते, जीवा तुझ्या छातीवरच्या माझ्या टॅटूचं तू काय करू शकतोस, बोल ना. बाकीचं तर सगळं तू नष्ट केलंस, पण हा टॅटू काही नाही करू शकत तू याचं. येऊ देत नंदिनी ताईला इथे येऊ देत आणि तिला स्वतःच्या डोळ्याने सगळं काही बघू दे. कळू देत ना तिला तुझ्या छातीवरचं नाव कोणाचं आहे ते. कळू देत तिला तुझ्यावर तो तिचा विश्वास आहे त्याचं काय करायचं, तिच्या स्वतःवरच्या विश्वासाचं काय करायचं. येऊ देत ताईला. त्यावर जीवा म्हणत असतो की हे बघ काव्य, एक गोष्ट लक्षात ठेव, नंदिनीचा लग्नावरून, माझ्यावरून, नात्यावरून विश्वास उडेल ना, असं काही मी करणार नाही आहे. काव्या म्हणत असते, मग सांग ना, ह्या टॅटूचं काय करणार आहेस तू. इतक्यात आता जीवाचं लक्ष समोर पेटलेल्या कॅम्पफायरकडे जातं. तर दुसरीकडे आता नंदिनी ही धावत पळत खाली येत असते, कारण तिला आता जीवाला त्या कॅम्पफायरपासून लांब व्हायला सांगायचं असतं. पण आता एवढा मोठा बंगला असतो की तिला खाली उतरून यायला जरा वेळ लागत असतो. तर दुसरीकडे आता फायनली पार्थने त्या बॅगचा पासवर्ड टाकलेला असतो. आता बॅग उघडणार असते. तर दुसरीकडे जीवाने स्वतःचं शर्ट काढून फेकलेलं असतं आणि म्हणत असतो, हा टॅटू ना, जर टॅटू राहिलाच नाही तर दिसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि मग आता तो स्वतःच्या छातीवरती त्या कॅम्पफायरमधलं जळतं लाकूड टेकवून घेतो. त्याबरोबर त्याला खूप जोरात चटका बसतो आणि जीवाच्या आकांताने ओरडतो, आ. त्याबरोबर आता जीवाचा आवाज ऐकून लगेचच पार्थ हा ती बॅग उघडलेली असते पण तशीच तो तिथेच टाकून देतो आणि तिकडनं पळत जायला निघालेला असतो. आता पार्थने जीवाचा आवाज ऐकलेला असतो आणि त्यामुळे जीवाचा आवाज ऐकून पार्थ हा पूर्णपणे कासावीस झालेला असतो. तो अजिबात वेळ वाया न घालवता तिकडनं निघतो. पण उलट पार्थ तिकडनं निघतो ते बरंच होतं एका अर्थी, कारण आता ती जी पेटी असते ती उघडलेली असते आणि त्यामुळे जर पार्थ तिथे आणखी 1-2 सेकंद जरी थांबला असता तर त्याला काव्या आणि जीवाचे सगळे फोटोज सापडले असते आणि ते दोघांसाठीही घातक ठरलं असतं. तर आता ते फोटोज हे हळूहळू खाली येत असतात कारण हवा येत असते. त्याबरोबर आता ते फोटो पसरत असतात. तर दुसरीकडे नंदिनी ही आलेली असते आणि तिने आता जीवाला स्वतःच्या छातीवरती त्याचं डोकं ठेवून घेतलेलं असतं आणि जीवा तुम्ही काय केलं, तसं ती म्हणते. काव्याला सांगते पटकन जाऊन बर्फ घेऊन ये. जीवा तुम्हाला कोणी काही बोललं होतं का वागलात तुम्ही असं. काव्य होती इथे, तुम्हाला काव्या काही बोलली होती का, असं सुद्धा नंदिनी विचारत असते. तर तोपर्यंत काव्याने जाऊन थंड पाण्याची बाटली आणलेली असते. तर लगेचच जीवा हा नंदिनीचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणायला लागतो की नाही, काव्या का मला काही बोलेल, तिचा या टॅटूशी काय संबंध. आता मात्र हे ऐकून काव्याला खूप वाईट वाटतं. इतक्यात नंदिनी लगेचच जोरजोराने मिथुन काका पार्थ, मिथुन काका पार्थ अशा हाका मारते. आता नंदिनीच्या इतक्या जोराजोरात किंचाळ्या ऐकून मिथुन काका आणि पार्थसुद्धा पटकन तिकडे धावत येतात. आता जीवाला असा कोसळलेला पाहून ते दोघंही घाबरतात. ते दोघंही जोरात मागूनच ओरडतात, जीवा, आणि मग ते जीवाच्या जवळ येतात. आता पार्थ हे सगळं काही बघतो आणि विचारतो, काय झालं, हे सगळं कसं झालं. त्याबरोबर जीवा म्हणत असतो की माझा चुकून तोल गेला आणि मी आगीत पडलो. त्याबरोबर लगेचच आता पार्थ म्हणतो, याला दवाखान्यात नेलं पाहिजे, उचला याला. त्याबरोबर आता दुसरीकडे काव्या आणि जीवाचे जे काही गिफ्ट आणि फोटोज असतात ते आता सगळे खाली पडत असतात आणि खाली पडल्याबरोबर आता त्यातला एक फोटो, बरोबर तोच फोटो ज्याच्यावरती जीवाने कविता लिहिलेली असते, तो खाली पडतो. तर दुसरीकडे पार्थ आणि मिथुन काका हे जीवाला उचलून घेतात आणि तिकडनं घेऊन चाललेले असतात. काव्याचा जीव आता खूप जास्त कासावीस होत असतो, वर खाली होत असतो. तीसुद्धा आता टेन्शनमध्ये आलेली असते. पण इतक्यात ते तिघंजणं म्हणजेच जीवाला घेऊन मिथुन काका, पार्थ आणि नंदिनी आतमध्ये गेल्यावर तिला जीवाचा पडलेला मोबाईल सापडतो. काव्य तो मोबाईल उचलते आणि इतक्यात तिला त्या मोबाईलपासून थोड्या अंतरावर दूर आता जीवाचा आणि तिचा तो फोटो सापडतो. तो फोटो काव्य हातात घेते आणि त्याची मागची कविता ती वाचते. तो फोटो पुन्हा पुढे करते आणि त्या फोटोला घट्ट मिठी मारून रडत असते. आता ती त्या फोटोला मिठी मारून रडत असतेच, इतक्यात जीवाच्या मोबाईलची रिंग वाजते. काव्या मोबाईल बघते तर मोबाईलवरती मालिनीचा फोन आलेला असतो. आता मालिनीचा फोन आलेला असतो आणि ही गोष्ट बघून तर काव्याला आणखीन जास्त टेन्शन येतं, कारण आता मालिनी काकूंना काय सांगायचं हा खूप मोठा प्रश्न काव्याच्या समोर पडलेला असतो. तर दुसरीकडे मालिनी काकू या म्हणत असतात, ही मुलं अशी कशी, फोन का उचलत नाही आहेत ही लोकं. त्याबरोबर आता विक्रम काका हे मालिनी काकूंना समजावून सांगत असतात, मालिनी अगं एव्हाना बर्थडे सेलिब्रेशन करायला सुरुवातसुद्धा झाली असेल, मग आता मुलं तुझा फोन कसा काय घेतील, त्यांना आवाज कसा जाईल. त्यावर मालिनी म्हणत असते, अहो पण एकाला तरी अक्कल नको का, आता आपल्याला घरचे सुद्धा विश करायला फोन करतील, एवढी साधी गोष्ट कळत नाही का याला, मग स्वतःचा एकतरी फोन सोबत ठेवला पाहिजे ना.
तर आता लगेचच विक्रम काका म्हणतात, बरं आता तू चिडू नकोस, शांत हो, तू पुन्हा ट्राय कर बरं. मग मालिनी काकू पुन्हा ट्राय करतात आणि आता फायनली काव्या फोन रिसीव्ह करते. तर इकडनं मालिनी काकू आणि विक्रम काका दोघंही शांतपणे बोलायला लागतात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे जीवा. तर आता हे सगळं ऐकून काव्याला रडायला येतं आणि काव्या मुसमुसत रडते. त्याबरोबर काव्याचा आवाज ऐकून लगेचच आता मालिनी काकू विचारतात, काव्या काय गं झालं, का रडतेस तू? काव्या काय झालं, का रडतेस तू? त्याबरोबर आता काव्या रडत रडत म्हणते, जीवा आग. त्याबरोबर जीवा आणि आग एवढे 2 शब्द फक्त मालिनी काव्याच्या तोंडून ऐकते आणि ती खूप जास्त ओव्हर पॅनिक करायला लागते. ती म्हणते, काय झालं आहे जीवाला, बोल ना काव्या, अगं काय झालं आहे? त्याबरोबर लगेचच विक्रम काका मालिनीच्या हातातला फोन घेतात आणि म्हणतात, तू थांब जरा, मला बोलू देत. काव्या बाळा काय बोलत होतीस तू आता? आग जीवा नक्की काय घडलं आहे काव्या? काव्या बाळा का रडतेस तू? मालिनी काकू म्हणत असतात, अहो तिला म्हणा ना मला जीवाबरोबर बोलायचं आहे म्हणून, ती मुलगी वेडी आहे, तिला सांगता नाही येणार, तिला अक्कल नाही आहे. त्याबरोबर इकडनं काव्या म्हणत असते, ते जीवा आग, जीवा आग. त्याबरोबर आता विक्रम काका तिला म्हणतात, काव्या बाळा काय झालं आहे, शांत हो आणि शांतपणे मला सांग. मग काव्या सांगते की जीवाचा पाय घसरून तो आगीत पडला. आता हे ऐकून विक्रम काका म्हणतात, काय पाय घसरून आगीत पडला, कसा काय? आणि बरं ठीक आहे, मग आता मला सांग जीवा कुठे आहे जीवा? त्याबरोबर काव्या सांगते, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याबरोबर लगेचच विक्रम काका म्हणतात, काय हॉस्पिटलमध्ये जाईल, एवढं भाजलं आहे, बापरे. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, अहो बघितलं ना, सांगत होते ना मी की धोका आहे म्हणून जीवाला आगीपासून. साठे गुरुजींनी सांगितलं होतं, पण तुम्ही कोणी माझ्यावर विश्वास नाही ठेवलात, तुम्ही सगळ्यांनी माझी मस्करी केलीत. नंदिनीला सुद्धा सांगितलं होतं, जर त्यांनी थोडी काळजी घेतली असती तर आज असं सगळं घडलं नसतं. तर आता हे सगळं काही बोलणं रम्या गुपचूप उभी राहून ऐकत असते. तर आता लगेचच पुढे विक्रम काका हे मालिनीला म्हणत असतात, मालिनी तू जरा शांत हो बरं. आणि मग ते पुन्हा काव्याबरोबर फोनवर बोलायला लागतात. ते काव्याला सांगतात, काव्या बाळा काळजी करू नकोस, आम्ही तिकडे येतो आहे, तू एक काम कर, तू फोन ठेव आणि मला सगळ्या डिटेल्स मेसेज कर. हां तू फोन ठेव, मी पार्थबरोबर बोलून घेतो, पण तू मला आठवणीने सगळ्या डिटेल मेसेज कर हां. त्यावर काव्या म्हणते हां. आणि मग आता ते लोक फोन ठेवून देतात. तर इकडे मालिनी म्हणत असते, कसा असेल माझा जीवा, काय झालं असेल, त्याला किती लागलं असेल, मला काहीच कळत नाही आहे. ते काही नाही, आपण आता ताबडतोब तिकडे जायला निघतो हां, मला काही माहीत नाही आहे. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, अगं हो मालिनी, आपण तिकडे जाणारच आहोत. जीवा काय फक्त तुझ्या एकट्याचा मुलगा आहे का, माझा नाही आहे का, मला त्याची काळजी नाही आहे का? हां शांत हो. हे बघ, मला फक्त एकदा पार्थबरोबर बोलून घेऊ देत, मला पार्थने सगळं सांगू दे, मग आपण जाऊ की. हां शांत हो मालिनी, शांत हो. मालिनी काकू म्हणत असतात, साठे गुरुजींनी सांगितलं होतं ना, तसंच घडलं, माझ्या जीवाला काही झालं नसेल ना, त्याला काही होणार नाही ना. विक्रम काका मालिनीला समजावून सांगतात, हे बघ काळजी करू नकोस, जीवाला फार काही झालेलं नसेल आणि काही होणारही नाही. हां शांत हो. आणि मग ते पहिलं मालिनी काकूंना जवळ घेतात. मालिनी काकू ढसा ढाय मोकळून रडत असतात. अर्थात आपल्या मुलावरती जर कोणतं संकट ओढावणार आहे हे आपल्याला कोणी आधीच सांगितलं असेल आणि तेच त्याच्यावरती ओढावलं देखील असेल तर कोणत्याही आईला काळजीही वाटतेच. तर दुसरीकडे रम्या हे सगळं काही ऐकून आलेली असते आणि ती आत्ता लगेचच वसुहत्याला उठवायला लागते. वसुहत्या म्हणत असते, रम्या नको ना उठवू, मला झोपू देत गं, खूप साखर झोपेत आहे मी आणि एवढीच काय ती साखर मला चालते, झोपू देत ना मला रम्या. त्याबरोबर रम्या आता वसुहत्याला सांगत असते, आई अगं काय बोलतेस तू, ही वेळ झोपण्याची नाही आहे, उठ आई उठ. त्याबरोबर आता वसुहत्या तिला म्हणतात, रम्या लाईट बंद कर आणि तू सुद्धा ये झोपायला, ये झोपायला. आणि त्या आता रम्याचा हात खेचायला लागतात. त्याबरोबर रम्या आता सांगायला लागते, आई अगं जीवा आगीत पडला आहे. त्याबरोबर हे ऐकून लगेचच वसुहत्या टाणकन उठून बसते आणि म्हणते, काय आगीत पडला म्हणजे? त्याबरोबर लगेचच रम्या सांगते, अगं खाली मी मालिनी मामी आणि विक्रम मामाचं बोलणं ऐकलं, त्यांना ती काव्या सांगत होती की तो जीवा पाय घसरून आगीत पडला म्हणून. त्याबरोबर लगेचच वसुहत्यासुद्धा ओव्हर पॅनिक करते. ती म्हणते, काय आगीत पडलाय, जीवाला फार लागलं आहे का, कसा आहे तो, मी जोवर जीवाला बघणार नाही ना तोवर मला चैन पडणार नाही, जीवाला बिचारायला बरं वाटू देत गं बाई. मालिनी कशी आहे, मालिनी कशी टेन्शनमध्ये असेल ना खूप. त्याबरोबर रम्या म्हणत असते, आई अगं हो खूप टेन्शनमध्ये आहे मामी तर खूप जास्त पॅनिक झाली आहे. त्याबरोबर लगेचच इथे आता
वसुहत्या म्हणायला लागते, पण ह्या मालिनीला कळायला नको का? कशाला उगाच तिने हे ट्रिप वगैरे प्लॅन केलं? जर हिने काही असं प्लॅनिंग केलंच नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. खरं तर ना तिच्यामुळेच घडलं आहे सगळं. जाऊ देत, मी एक काम करते, मी जाऊन तिच्याजवळ बसते. अगं जीवा काळजाचा तुकडा आहे तिला आता खूप जास्त त्रास होत असेल. आता तिला आधाराची गरज आहे, जो आधार तिला मी जाऊन देते. हां, आता लगेचच वसुहत्या ह्या मालिनीकडे जायला निघालेल्या असतात. त्याबरोबर काव्य म्हणत असते, आई पण मला ना एक वेगळाच डाऊट येतोय. त्याबरोबर आता लगेचच वसुहत्या म्हणतात, आता काय रम्या, तुला ना साध्या साध्या गोष्टीत डाऊट यायला लागलेत, बोल लवकर. त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते, आई अगं जीवा आगीत पडला नसेल, नक्कीच काहीतरी वेगळं कारण असेल. ताल में जरूर कुछ तो काला है. जीवा काय लहान मूल आहे का गं की खेळता खेळता जाऊन आगीत पडला? नाही, हे काहीतरी गडबड आहे. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, अगं तुला का कळत नाही आहे? हे बघ, कदाचित तसंच घडलं असेल रम्या, म्हणजे ओव्हर ड्रिंक झाली असेल, मुलं गेली आहेत आणि त्याच्यामध्ये झालं असेल असं काहीतरी. जाऊ देत, मी पहिलं मालिनीकडे जाते. मालिनीकडे वसुहत्या निघून जाते. रम्या विचार करत राहते की नक्की तिकडे काय घडलं असेल. तर दुसरीकडे आता विक्रम काकांनी पार्थला कॉल केलेला असतो आणि पार्थला कॉल केल्याबरोबर आता विक्रम काका हे पार्थला सांगत असतात, हे बघ पार्थ, जे काही झालं आहे तिकडे ते प्लीज मला स्पष्ट सांग, माझ्यापासून काही लपवू नकोस. मला नीट सांग, काय झालं आहे तिकडे? जीवा आता कसा आहे? व्यवस्थित आहे ना? तुम्ही लोक कुठल्या हॉस्पिटलला गेलाय? मला पटपट सांग. आणि एक काम कर, लाईव्ह लोकेशनसुद्धा मला पाठवून दे. मी लगेचच्या लगेच ताबडतोब तिकडे पोहोचतो. पाठव मला लाईव्ह लोकेशन. त्याबरोबर आई म्हणत असते, हो सांगा त्याला पाठवायला. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, आई बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा. अहो रात्रीचे 1-1:30 वाजत आलेत. तुम्ही यायला निघू नका इकडे. उगाच जीवाची ओढाताण होईल. आणि काळजी करू नका, मी आहे ना इथे, मी आहे. मी सगळं मॅनेज करेन. मिथून काकासुद्धा आहे माझ्याबरोबर. आम्ही आता जीवाला हॉस्पिटलला घेऊन आलो आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी जीवाला काही एक होऊ देणार नाही. त्यावर आता बाबा म्हणत असतात, अरे बाळा तुझ्यावरती विश्वास आहेच रे, पण आम्ही इथे बसून काय करू? आम्हाला चैन कसं येईल बरं? त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणत असतो, बाबा शांत व्हा तुम्ही पहिले आणि घरीच थांबा, काळजी करू नका, मी आहे इथे. काही लागलं तर मी तुम्हाला कॉल करेन. आणि तसंही उगाच तुम्ही इकडे यायला निघालात तरी चुकामुक होईल. उद्या सकाळी आम्ही काही झालं तरी इकडनं निघतोय. तुम्ही काळजी करू नका. आईची काळजी घ्या, तिला सांभाळा, धीर द्या तिला, होईल सगळं व्यवस्थित. विक्रम काका पार्थला सांगत असतात, बरं ठीक आहे पार्थ, काही हरकत नाही, पण तिकडे काय घडतंय काय नाही प्रत्येक गोष्टीची अपडेट मला देत राहा. बरं, काळजी घे. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अहो कसले अपडेट, काय बोलताय तुम्ही? जायचं आहे ना आपण तिकडे, जीवाकडे जायचं आहे मला. त्याबरोबर लगेचच आता विक्रम काका मालिनी काकूंना म्हणत असतात, मालिनी जरा शांत राहशील का? मला त्याचं बोलणं व्यवस्थित ऐकू देत. आणि मग ते पार्थला सांगतात, पार्थ बाळा काळजी घे, स्वतःचीही काळजी घे आणि सगळ्यांचीच घे. त्यानंतर आता पार्थ, मिथून काका, काव्या, नंदिनी हे सगळे जीवाला घेऊन घरी आलेले असतात. मालिनी काकू नेमकं तिकडे असं काय घडलं होतं असा प्रश्न नंदिनीला विचारतात. नंदिनी सांगायला लागते की आई ते जीवांनी आगीतलं लाकूड. त्याबरोबर मालिनी काकू विचारतात, काय आगीतलं लाकूड? बोल ना. त्याबरोबर नंदिनीला लगेचच आठवतं की जीवाने पार्थला आणि मिथून काकाला सांगितलं होतं की मी चुकून आगीमध्ये पाय घसरून पडलो. तर दुसरीकडे आता नंदिनीला हे आठवल्याबरोबर नंदिनीसुद्धा तेच सांगते मालिनी काकूंना. ती म्हणत असते की जीवा चुकून पाय घसरून आगीत पडले. आता हे ऐकून मालिनी काकू लगेच म्हणायला लागतात, काय पाय घसरून आगीत पडला? नंदिनी खरं तर ना हे सगळं काही तुझ्यामुळे होतं आहे. हो अगं, तुला एवढं बजावून सांगितलं होतं, मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं की त्याची काळजी घ्या, त्याला आगीच्या जवळ जाऊ देऊ नका म्हणून. पण नाही, तरीसुद्धा तुम्ही कोणी माझं ऐकलं नाही. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती दुर्लक्ष केलं, माझं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. त्याच्यामुळं झालं हे सगळं. तू जबाबदार आहेस माझ्या मुलाच्या आजच्या परिस्थितीला. तू लक्ष ठेवायला हवं होतंस त्याच्यावर. नंदिनी म्हणत असते, आई अहो मी लक्ष ठेवूनच होते जीवावर. पण त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, बोल ना बोल. पण काय? हे बघ, आता ना मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही आहे. आता एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, जोपर्यंत माझ्या मुलाला शुद्ध येत नाही ना नंदिनी, तोपर्यंत तू त्याच्यापासून दूर राहायचं, कळलं तुला? एवढं बोलून मालिनी काकू ह्या जीवाच्या रूममध्ये निघून जातात आणि खोलीचा दरवाजा बंद करून घेतात. तर आता मात्र नंदिनी ही रूम बाहेर उभी असते आणि ती खूप जोरात रडत असते. आता अर्थात कोणत्याही मुलीला वाईट वाटणं साहजिक आहे. आता नंदिनीला मालिनी काकूंनी सांगितलं होतं जीवाची काळजी घे म्हणून, आणि नंदिनीसुद्धा आपली कामगिरी अगदी पुरेपूर बजावली होती. तिने जीवाची व्यवस्थित काळजी घेतलीसुद्धा होती. पण आता तो काव्याच्या नावाचा टॅटू मिटवण्यासाठी जर जीवाने स्वतःहून स्वतःच्या हाताने स्वतःच्या छातीवरती
लाकूड लावून घेतलं असेल आगीचं, तर त्यामध्ये बिचारी नंदिनी काय करणार. तरी नंदिनी वेळेत तिथे आली आणि तिने ताबडतोब जीवाच्या छातीवरती थंड पाणी वगैरे ओतण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे जीवाला कदाचित थोडीफार कमी इजा झाली असेल. मालिनी या सगळ्याचा दोष नंदिनीला देते. तुम्हाला काय वाटतं, मालिनी जे करते ते योग्य आहे का? कारण नंदिनीची यामध्ये खरोखर काहीच चूक नाही आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच दिसतंय. पण मालिनी भावनेच्या भरात हे सगळं करून बसली आहे. मग तुम्हाला काय वाटतं, मालिनी चूक आहे की सध्या ती भावनिक आहे म्हणून ती हे सगळं वागते? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं, आता तरी काव्या माघार घेईल का, की काव्या ही कधीच माघार घेणार नाही आणि ती सगळ्यांना सगळं खरं सांगेलच? ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण काय आहे, सध्या हे जे काही घडलं आहे ते खरं बघायला गेलं तर काव्यामुळे आणि तिच्या हट्टामुळेच घडलं आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार आणि काव्य सगळ्यांना सत्य सांगण्याचा नाद सोडणार का नाही, ते सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आपला आजचा हा व्हिडिओ इथंच संपवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. पण मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.